बटाट्याची सुकी भाजी बनवण्यासाठी बटाटे उकडून आणि कुस्करून घ्यायचे. कुस्करून न घेता कापून घेतले तरीही चालेल. कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्या अंदाजाने तेल घालून घ्यायचं. तेल गरम झाले की राई घालायची. राई तडतडल्यानंतर जिरं घालायचं. हे सगळं तडतडल्यानंतर लसूण घालून परतून घ्यायचं. लसूण परतून झाला तर आपल्या आवडीप्रमाणे हिरवी मिरची घालायची. मिरची आपली चांगली परतून घ्यायची आहे. परतून झाल्यानंतर यामध्ये कढीपत्ता घालायचा. कढीपत्ता घातल्यानंतर कांदा घालायचा आहे. जर तुम्हाला कमी तिखट हवं असेल तर कांदा घातल्यानंतर तुम्ही हिरवी मिरची घालू शकता. आता हे चांगलं परतून झालं. कांदा गुलाबी कलरचा झाल्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, हळद घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यावर यावर फोडून ठेवलेले बटाटे घालून परतून घ्यायचं आणि 1 मिनिटासाठी आपल्याला या मसाल्यामध्ये बटाटे चांगले परतून घ्यायचे आहे. परतून झाल्यानंतर यामध्ये कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचं आणि भाजी काढून सर्व करायची. खाण्यासाठी भाजी तयार आहे.